सो आता वाजले सकाळचे 9:30 9:30 आणि मी चाललो जिमला. आज डेडलिफ्ट आणि लेग्स मारायचे. आणि माझा जिम ब्रो अजय, त्याला माहिती नाही की माझ्याकडे हा iPhone 15 आहे. तो बोललेला की आज येईल, बट त्यांनी सकाळपासून मेसेज नाही बघितला. बघू तो असला तर त्याचं इनिशियल रिॲक्शन कॅप्चर करू. गाईज सॅडली अजय वाटतं उठला नाही अँड मी इथे जिममध्ये आलो आहे आणि आता थोडासा कंटाळा येतो, पण चला स्टार्ट करू. Look at people and I wonder all day, who are you and you are not the one in your way. And then I think about myself and I stayed. I'm a pretty boss, look almost your brainwaves. I'm a freak in the sheets, but I got class. I'ma grab an ass if you want it, best you ever had. सो गाईज एक गुड न्यूज आहे की अजय उठला आणि तो आता येतो, बट आता मला अजून थोडा थांबावं लागेल. लाईक मला ऑलमोस्ट 20 मिनटं झाले येऊन. मी फक्त वॉर्मअप केला, थोडेसे पुशअप्स मारले. लाईक पुशअप्समध्ये मी एक्सप्लोजिव्हनेससाठी लास्टला असे एक जंप टाईप करतो आणि थोडे पुलअप्स मारले. आणि अजय येतो त्यासाठी आता थांबलो. आणि भाई इकडची लाईटिंग लय सेक्सी येते. आता असं मन करतं टी शर्ट काढावं, लास्टला काढायचं. माझा तुम्हाला फोन नाही म्हणला. चल काय पण खरंच माझा कोणता आहे? 15 नवीन. हां कितीला? 58. कधी आला? परवा. म्हणून तुला काल बोलवत होतो. तू बोलला सकाळी झाला वर्कआउट म्हणून. बाय सा. Talk about quiet with a big mouth, listen for the doubt, then call it. Make you out for what you say to me. Look at every single need. If you got what I need, then oh, I'll take you on like a big deal. Legs you can unseal, key in ignition. Just keep me for like at a meal once in a while. Feel all that I know you like it, can't fight it. I'ma let you ride the wave. डेडलिफ्ट झाली. आता हा बोलतो लेग्स मारायचे. इच्छा तर नाही पण मारायचे, मारावंच लागेल. हां बेसिकली 100वरती फेल झालो मी. 90 केला आरामात. 1 रॅप फुल लाल झालेलो. सो गाईज मी या पार्कमध्ये खूप दिवसानंतर आलो आणि ते खूप
वेगळं वाटतं. सो बेसिकली मी ते 2-3 महिना पहिले आलेलो, आय गेस 2 महिन्या पहिले. अँड तेव्हा तिथे ते लहान पोरांचे स्लाईड्स वगैरे काहीच नव्हते. आज मी जेव्हा इथे राऊंड मारायला आलो आहे तेव्हा तिथे फुल स्लाईड्स वगैरे अँड पूर्ण प्लेग्राऊंड टाईप बनला. व्हॉलीबॉल नेट तर पहिल्यापासून होतं, तिथे स्लाईड्स वगैरे लावले अँड तिथे बसायला वगैरे जेव्हा बनवत होते तेव्हा मी आलेलो. तो आता संध्याकाळ झाली आहे अँड मला डेडलिफ्टबद्दल सांगायचं होतं की मी ऑलमोस्ट 2 महिने झाले डेडलिफ्ट करायला चालू केले. एकदम लाईट वेटपासून चालू केलं, लाईक 20, 30, 40 kgs अँड देन तसं स्टार्टिंगला केलं अँड देन प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करत करत आता मी 90 kgsवर आलो. बेसिकली मी माझ्या फॉर्मवरती खूप जास्त फोकस करतो आणि माझा फॉर्म जितका चांगला राहील तितका चांगला ठेवायचा प्रयत्न करतो अँड देन जेवढं पुल फोर्स मी लावू शकतो तेवढा लावतो. अँड मला 90 परफेक्ट गेला आज. थोडासा हार्ड होता बट गेला. फॉर्म पण चांगला होता, बॅक राऊंड नाही झाली. सो मला जिम लावून 1 वर्ष होईल 28 डिसेंबरला. आज 1 डिसेंबर अँड 6 ते 7 महिने मी फुल बॉडी बिल्डिंग फोकस केलेला, लाईक फक्त आयसोलेशन मुवमेंट्स अँड कंपाऊंड मुवमेंट. स्टार्टिंगलाच करायचो थोडेफार, लाईक मित्र स्क्वॉट्स करत असेल तर स्क्वॉट्स करेल, नाहीतर मग बेंच प्रेस खूप कमी करायचो, लाईक डंबल प्रेसेस करायचो आणि गुड टेक्निक आणि लाईट वेट. सो बेसिकली मी माझी फाउंडेशन जी मसलची असते ती बनवली तशी. अँड नंतर मला एक पॉईंटवर खूप जास्त लॅग वाटायचा की असं कंटाळा यायचा ट्रेनिंग करायला. सो मी बोललो की आता भाई स्ट्रेंथवरती फोकस करूया आणि मी लॅट पुल्स सोडले. माझे लॅट पुल्स खूप जास्त फेवरेट होते, माझे माइंड मसल कनेक्शन खूप जास्त चांगला होता, बट लॅट पुल्स सोडला आणि मी पुलअप्सवरती फोकस केला स्टार्टिंगला स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये. आणि मी मागच्या वर्षी एक 100 पुलअप्सचा गोल ठेवलेला, लाईक 1 वर्कआउटमध्ये 100 पुलअप्स जायला पाहिजे अँड ते मी केलं अचीव. बट ते काइंड ऑफ हाफ फॅस्ट होतं, म्हणजे असे होते क्लीन होते बट मी असं खाली उभं राहून नंतर पुल करायचो, लटकून नाही पुल करायचो. सो आता मी पुलअप्सवरती फोकस करतो स्टार्टिंगला, बॅक डेला पुलअप्सवरती फोकस करतो. अँड देन मला ती स्ट्रेंथची जी हे लागली, चस्का लागला भाई स्ट्रेंथ वाढवायचा, ते मग मी आता खूप साऱ्या गोष्टी करायला लागलो. लाईक बेंच प्रेस चालू केला. बेंच प्रेस मी एकदम रिसेंटली चालू केला, लाईक 1-2च सेशन केले असणार. अँड डेडलिफ्ट चालू केली कारण की मला डेडलिफ्ट पहिले मी हलकासा घाबरायचो अँड मला ती भीती थोडीशी मारायची होती. पण मी माझा फॉर्म चांगला ठेवतो बट ट्राय करतो की माझा फुल देईल. सो डेडलिफ्टमध्ये माझा बेसिकली काय गोल नाही आहे अँड आज मी एकदम 90 kg क्लीन मारला. आणि जितका मी स्लो जाईल आणि क्लीन मारेल तितकंच माझ्यासाठी खूप चांगलं. लाईक मी खूप साऱ्या लोकांचं ऐकलं आहे व्लॉग्स वगैरेवरती की डेडलिफ्ट तुम्ही जेव्हा स्टार्ट करता तर जितकं जास्त लो वेटवर फॉर्म जितका जास्त चांगला ठेवाल तितकं नंतर खूप जास्त चांगलं राहतं, लाईक इंजरी वगैरे बिलकुल नाही होत. सो एकदम स्लो स्टडी प्रोग्रेशन करायचा, बिलकुल घाई नाही मला डेडलिफ्टमध्ये. बाकी बॉडी बिल्डिंगमध्ये थोडीफार घाई आहे बट बॉडी बिल्डिंगमध्ये तुम्ही रश नाही करू शकत की रश करून तर होत नाही. सो ते पण पेशन्सचा गेम आहे, जेवढा पेशन्स आहे तेवढा लावतो. अँड तेवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी. अँड मी तर ऑफकोर्स ही जर्नी कंटिन्यू ठेवणार आहे. सो पेशन्स इज द की एवढं सांगू शकतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.